नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया पावभाजी। पावभाजी बनवण्यासाठी मी इथे 3 बटाटे घेतलेले आहे, 1 वाटी गाजर, 1 वाटी हिरवे वाटाणे, 1 वाटी फुलगोबी आणि 2 ते 3 खाप मी बीट घेतलेला आहे। हे सर्व साहित्य आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। इथे मी आता सर्व भाज्या कुकरमध्ये घालत आहे। यामध्ये मी आता 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। हे भाजी शिजेपर्यंत आपण आता 1 शिमला मिरची, 3 ते 4 कांदे, कोथिंबीर आणि टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे। इथे आपली भाजी आता एकदम छान शिजलेली आहे, आपण बघू शकता। इथे आपल्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहे। आपण आता याला बारीक करून घेऊया। इथे अशा प्रकारे ही छान पैकी आपण फेटून घेत आहे। अशा प्रकारे ही भाज्या सगळ्या फेटल्या गेलेल्या आहे। आता आपण एक कढई ठेवून त्यामध्ये कांदा घालूया। कांदा छान पैकी परतून घेऊया। कांदा घातल्यानंतर आपण आता त्यामध्ये शिमला मिरची घालूया। शिमला मिरची सुद्धा आपण मस्त परतून घेणार आहे। आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालूया। टोमॅटो घालून छान असं मेल्ट करून घेऊया। करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आता पावभाजी मसाला, मिरची पावडर, हळद, धनिया पावडर छान असं एकजीव करून घेऊया। एकजीव झाल्यानंतर आपली भाजी छान पैकी परतलेली आहे। अशा प्रकारे हे तेल त्याला सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये शिजलेल्या भाज्या घालूया। शिजलेल्या भाज्या घातल्यानंतर आपण त्याला एकजीव करून घेऊया। इथे छान असा एकजीव झालेला आहे। आता चवीनुसार आपण 1 चमचा मीठ घालत आहे। त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालूया। इथे आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे। सर्व एकजीव झालेली आहे। इथे आपली भाजी शिजलेली आहे। अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झालेली आहे। आता आपण एका पॅन मध्ये थोडंसं बटर घालूया। त्यामध्ये आपण 1 चमचा आपली भाजी घालूया आणि 2 पाव घेऊन आपण त्या पॅन मध्ये गरम करून घेऊया। अशा प्रकारे आपली ही पावभाजी तयार झालेली आहे। आपण आता ताट भरूया। एका ताटामध्ये मी कांदा आणि लिंबू घेतलेला आहे, 2 पाव घेतलेले आहे। आता आपण त्यामध्ये भाजी घालूया। अशा प्रकारे ही आपली पावभाजी तयार झालेली आहे, एकदम झणझणीत।